अखिल भारतीय बलुतेदार आलुतेदार विकास परिषदेनं आता उमेदवारी जाहीर केलेली आहे। माझ्यासोबत उमेदवार भीमराव दळे साहेब, उमेदवारी जाहीर झालेली आहे। नेमके काय तुमचे मुद्दे असाल, काय आव्हानं या निवडणुकीत असतील? आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या या 70-75 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळे मुख्यमंत्री झाले, वेगवेगळ्या सत्ता अस्तित्वात आल्या, पण मायक्रो ओबीसींचा विचार कधी आत्तापर्यंत कोणी कुठल्याच पक्षाने केलेला नाही। मग मायक्रो ओबीसी हे ओबीसी नाहीत का, किंवा त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही का? आमच्या हक्कासाठी आम्हाला कुठंतरी वाटलं की आपण लोकशाही मार्गाने संसदेमध्ये जाऊन आपले प्रश्न सोडवले पाहिजे, म्हणून आम्ही भूमिका घेतली की नाही, आता आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी उमेदवाऱ्या करायच्या। आणि मग त्यासाठी केंद्रीय स्तरावर काम करत असलेल्या अखिल भारतीय परिवार पार्टी, शाहनवाज चौधरी यांची पार्टी, त्यांच्यासोबत आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जागा लढवण्याचं ठरवलेलं आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ओबीसी नेतृत्व म्हणल्यानंतर पंकजा मुंडे यांचं नाव येतं आहे। पंकजा ही भाजपच्या उमेदवार आहेत। कुठंतरी पंकजांना आव्हान म्हणून तुम्ही उभं राहिला अशी चर्चा? नाही, आव्हानाचा विषयच येत नाही, कारण पंकजाताई ह्या जरी ओबीसी नेतृत्व म्हणून स्वतःला म्हणून घेत असतील, पण माझ्या माहितीनुसार आतापर्यंत त्यांनी ओबीसीसाठी कुठलं कामच केलेलं नाही। सांगावं जिल्ह्यातलं कोणी पण की त्यांनी ओबीसीसाठी काम केले म्हणून। त्यांनी प्रचंड ओबीसीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये लाट आहे, नाराज आहे समाज। त्याच्यामुळं आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही। आम्हाला माहिती आहे की ओबीसी म्हणजे काय मोठा ओबीसी नाही, माधव हा काय ओबीसी फक्त थोडाच ओबीसी नाही, उरलेल्या 376 जाती आहेत, त्या जातींचं बी नेतृत्व कोणीतरी केलं पाहिजे, आणि त्या भूमिकेतून आम्ही उतरलो की आम्हाला निवडणूक लढलीच पाहिजे। बीड जिल्ह्याचा मी विकास केला, पालकमंत्री असताना बीडमध्ये रेल्वे नव्हती, मी रेल्वे आणली, असाही दावा पंकजा मुंडे यांनी केला? नाही, मला तर वाटत नाही की त्यांनी दावा केला म्हणजे त्यांनी काम केलं म्हणून। ज्यावेळेस ते पालकमंत्री होते तेव्हा तोपर्यंत त्यांनी कुणाला भेटले, आतापर्यंत ओबीसीच्या कुठल्या नेत्यांना भेटले ते त्यांनी सांगावं। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय की प्रीतमताईचं सगळ्यात निष्क्रिय खासदार म्हणून त्यांना जो धब्बा लागलेला आहे तो कसा पुसून काढणार तुम्ही? आतापर्यंत जो सगळा फंड आहे ताईचा तो वापस गेला, त्याला कारणीभूत कोण आहे याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। इकडे बजरंग सोनावणे आहेत महाविकास आघाडीकडनं, महायुतीकडनं पंकजाताई, आता त्याच्यात तुमची उमेदवारी झाली। कसं बघता, तुमची लढाई कुणासोबत असेल? माझी सरळ दोघांसोबत पण लढाई आहे। मुद्दा असा आहे की बजरंग सोनवणे हे मराठा समाजाचे उमेदवार आहे। त्यांना मराठा म्हणून जरी सहानुभूती असली तरी मराठा समाजासाठी दिल्लीमध्ये 7 दिवसाचा उपोषण आणि आंदोलन करणारे आम्ही आहोत। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंगाधर काकुटेच्या सोबत आम्ही बसलेलो होतो 7 दिवस। मराठा समाजासाठी आम्ही पण आंदोलन केलेले आहेत। त्यांच्या प्रत्येक मोर्चामध्ये आमचे सगळे सहभागी आहोत। मायक्रो ओबीसी, 12 बलुतेदार हे सगळ्या गावागावातून सहभागी आहोत। त्याच्यामुळे आमचा कोणाला विरोध नाही आहे। आम्हाला एवढं माहिती आहे की आमची दावेदारी प्रबळ आहे आणि गावागावातून आम्हाला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटलेला आहे, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी केली। या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा तुमच्या पक्षाचा कोणता आहे? काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीत उतरला? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमच्या पक्षाचा असा आहे की पूर्ण भारतभरामध्ये जे गोरगरीब सर्वसामान्य व्यापारी जे कर्जबाजारी झालेले आहेत या भाजप सरकारच्या 10 वर्षाच्या काळामध्ये, ते त्यांना कर्जमुक्त करणे, त्यांचं कर्ज माफ करण्याच्या भूमिकेवर आम्ही पूर्ण भारतभरामध्ये पक्षाने जी भूमिका घेतलेली तीच भूमिका आम्ही महाराष्ट्रात पण घेतलेली आहे। आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही कर्जमुक्ती आंदोलन बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये राबवलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिस्पॉन्स आहे आम्हाला। 2-2, 2,500, 3,000 हजार लोकांचे आम्ही मेळावे घेतलेले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे। किती तारखेला तुम्ही नामांकन अर्ज भरणार आहेत? कोणी मुख्य पार्टीचा नेता वगैरे बीडमध्ये येईल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मी आधी सर्व 12 बलुतेदारांचे जे वेगवेगळ्या जातीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली। 18 बलुतेदारांच्या सगळ्यात प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा केली आणि त्याच्यानंतर ही भूमिका घेतलेली आहे। सगळ्यांची इच्छा आहे की आपण लढलं पाहिजे आणि हे सगळे लोक माझा फॉर्म भरण्यासाठी बीडमध्ये असतील। फक्त तारखेचा विषय असा आहे की आम्ही आज किंवा उद्याच्याला चर्चा करून सगळेजण मिळून ठरवूया किती तारखेला भरायचं। नक्कीच सर्वच आलुतेदार बलुतेदार जे समाजातले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना एकत्रीकरण करून त्यांच्यासोबत एक बैठक घेणार आहे। त्यानंतर मायक्रो ओबीसींना एकत्रित करत ही निवडणूक लढली जाणार आहे। ओबीसीच्या हक्कासाठी ही निवडणूक आहे असं सध्या उमेदवार सांगताना पाहतात। तर दुसरीकडे पंकजा मुंडेंना मात्र याचा मोठा फटका जो आहे बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।